मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 8 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की आजींचा वाढदिवस आहे आणि ईश्वरीच्या ते चांगलंच लक्षात असतं. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, आजींचा वाढदिवस आहे, त्यासाठी करंजी बनवायच्या का आपण? अर्णव म्हणतो, चांगली आयडिया आहे, आजींना आवडते ना, मग तसंच आपण करायचं. आजी हे सगळं ऐकतात आणि मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू करतात. आजी म्हणतात, माझा वाढदिवस म्हणून कोणी काहीही वेगळं करण्याची काहीच गरज नाही आहे. या घरामध्ये सारख्या सारख्या कटकटी चालल्या आहेत, त्यामुळे आता या वर्षीचा वाढदिवस माझा साजरा होणार नाही. आजींच्या बोलण्यामुळे अर्णव ईश्वरी जरा हर्ट होतात, पण ईश्वरीला माहिती असतं की मूड कसा चांगला करायचा आणि आजींचा वाढदिवस कसा साजरा करायचा. तर इथे शुभंकर घराबाहेर येतो आणि आपलं डोकं आपटत असतो. सुप्रिया तिथे येते. सुप्रिया हा सगळा प्रकार बघते. सुप्रियाला थोडासा अंदाज लागलेला असतो की हा शुभंकर वेडा आहे. सुप्रिया शुभंकरकडे येते, त्याला विचारते, शुभंकर, हे काय करतोयस तू? शुभंकर डोक्याला हात लावून फक्त बघत राहतो. तर इथे अर्णव ईश्वरी सगळे रात्री झोपल्यावर करंज्या बनवतात. अर्णव म्हणतो, करंज्या तर रेडी झाल्यात. ईश्वरी म्हणते, पण आजींनी सांगितलं आहे ना की आजी करंज्या खाणार नाही, आता काय करायचं? अर्णव म्हणतो, ईश्वरी, डोंट टेक टेन्शन, मी आहे इथे, उद्या आजी या करंज्या खाईलच. तर दुसऱ्या दिवशी आजींच्या वाढदिवसानिमित्त सगळे छान तयार झालेले असतात. घरही सजवलेलं असतं. सगळे देवाच्या पाया पडतात आणि आजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. अर्णव ईश्वरीने रात्रभर जागून ज्या करंज्या बनवल्या आहेत त्या करंज्या आज अर्णव आजींना देतो. आजींना कळलेलं असतं की या ईश्वरीने बनवल्या आहेत, पण आजी काहीच बोलत नाही आणि ईश्वरीकडे प्रेमाने बघत असतात. आता अर्णव ईश्वरी सगळ्यांची मनं कशी जिंकतायत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल.